चिकन बटाटा करी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम टेस्टी अशी ही चिकन करी जी आहे ना ती रेडी होते राईस बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट लंच असो किंवा डिनर असो अशा प्रकारे ही चिकन करी बनवा, सर्वांना खूप आवडेल। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन मध्ये टाकूया 2.5 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 मध्यम साईजचे बटाटे, ज्याला मी अशा प्रकारे तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। आणि बटाट्याला आपण आता फ्राय करून घेऊया। तर चला बटाट्याला मस्त असं गोल्डन लेयर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। तर हे बघा बटाट्यावरती गोल्डन लेयर जी आहे ती आलेली आहे। तर चला आता आपण एका प्लेटमध्ये इथे काढून घेऊया बटाट्याला। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण चिकनला इथे फ्राय करून घेणार आहोत। तर चिकनवरती मी मसाला लावून घेतलेला होता आणि मसाला फक्त यावरती मी लावलेला आहे लाल मिरची आणि थोडंसं मीठ आणि हळद थोडीशी टाकलेली होती, म्हणजे 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून हळद आणि थोडंसं मीठ टाकून इथे मी चिकनला मॅरिनेट करून घेतलेलं होतं 10 ते 15 मिनिटं आणि त्यानंतर मी तेलामध्ये फ्राय करत आहे। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मॅरिनेट करून फ्राय करा ना चिकनला आणि त्यानंतर जेव्हा करी रेडी करा ना खूप चांगला चव येते यामध्ये। तर चला हे बघा मस्त असे चिकन जे आहे एका साईडने फ्राय झालेले आहे, तर दोन्ही साईडने आपण चिकनला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत। तर दोन्ही साईडला आपण चिकनला फ्राय करून घेऊया। हाय फ्लेम वरतीच आपल्याला फ्राय करायचं आहे आणि जेव्हा एका साईडने होईल तेव्हा पलटून मी घेतलेलं होतं आणि काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी कांद्याला ग्राइंड करून घेतलेलं होतं। तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले होते, ज्याला मी मिक्सर जार मध्ये टाकून ग्राइंड करून घेतलं आणि परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याच्या वरती थोडंसं सोनेरी रंग येत नाही, म्हणजे 4 ते 5 मिनिटं इथे मी परतून घेणार आहे हाय फ्लेम वरती। कमीत कमी 4 मिनिटं तर परता। आणि हे बघा 4 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असा आपला कांदा परतला गेलेला आहे, कच्चा वास सगळा निघून गेलेला आहे। तेव्हा आपण यामध्ये टाकूया बाकीचे मसाले। तर पहिले टाकूया आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून भरून आणि परत अर्धा ते 1 मिनिट आपल्याला परतायचं आहे। याच्याने जो कच्चा वास असतो ना आलं लसणाचा तो निघून जाईल। आता मिक्स करून मी घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे अर्धा ते 1 मिनिट। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पावडर मसाले, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि त्याबरोबर टाकूया मीठ चवीनुसार। कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, तर 3 हिरवी मिरची टाकूया आणि त्याबरोबर 10 ते 12 कढीपत्ता। कढीपत्ता जर असेल तर टाका, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता। परतून घेऊया आपण इथे। तर इथे मी थोडंसं पाणी सुद्धा टाकणार आहे की मसाला आपला खाली लागायला सुद्धा नको आणि चांगल्या प्रकारे परतला जाईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे मसाल्याला मस्त असं। आणि हे बघा मसाला परतला गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया जो आपण बटाटा फ्राय करून घेतलेला होता तो बटाटा मिक्स करून घेऊया। तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण इथे मी ठेवणार आहे कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लो फ्लेम वरती, कारण बटाटा जो आहे थोडा आपण फ्राय केलेला आहे पण थोडा कच्चा आहे। तर पहिले बटाटा आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे शिजवून घेऊया आणि ही 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत लो फ्लेम वरती शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चिकन, कारण आपण चिकन फ्राय करून घेतलेलं आहे तर ते लवकर शिजेल। तर इथे फ्राय केलेलं चिकन इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि चिकन टाकून आपण यावरती टाकूया 1 टोमॅटो मध्यम साईजचा घेतलेला होता, ज्याला मी अशा प्रकारे लांब लांब तुकड्यामध्ये बघा कट करून घेतलेला आहे। आपल्याला हे अशाच प्रकारे अख्खे टोमॅटो टाकायचे आहे, खूप छान चव येते याची। आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरलेली आणि मिक्स करून घेऊया आपण इथे। आणि मिक्स केल्यानंतर मी आता पाणी टाकणार आहे, म्हणजे आपला बटाटा चिकन मस्त असं शिजेल सुद्धा आणि आपली ग्रेव्ही सुद्धा रेडी होईल। तर पहिले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पाणी। तर इथे मी टाकणार आहे 1.25 ग्लास पाणी। पाणी टाकून मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपण इथे झाकण ठेवणार आहोत। तर चला झाकण आपण इथे ठेवूया कमीत कमी 10 मिनिटं, म्हणजे चिकन सुद्धा शिजेल आणि बटाटा सुद्धा शिजेल। मीडियम टू लो फ्लेम वरती ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। आणि ही झालेली आहे 10 मिनिटं। तर चला चेक करून घेऊया आणि हे बघा मस्त अशी आपली करी जी आहे ना ती बॉईल झालेली आहे। चिकन आणि बटाटा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे।
ग्रेव्ही जशी मला हवी होती पातळ, तशी ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. मस्त असे हे बघा, आपण जो वरून टाकलेले होते टोमॅटो एकदम मस्त दिसत आहे आणि खाण्यामध्ये सुद्धा खूप छान चव येते अशा प्रकारे जेव्हा टोमॅटो आपण टाकतो. तर ही आपली रेसिपी आता झालेली आहे रेडी. हे बघा, मस्त अशी चिकन बटाटा करी भाताबरोबर खूप छान वाटते. तर तुम्ही सुद्धा तयार करा अशा प्रकारे ही चिकन करीची रेसिपी. आणि मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली होती, कारण तर्री वरती यायला पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम बंद करून इथे मी ठेवलेली होती 5 मिनिटं. आणि 5 मिनिटानंतर हे बघा, मस्त अशी आपल्या इथे वरती तर्री येईल आणि तर्री आल्यानंतरच सर्व करा, म्हणजे मस्त असा टेस्ट येईल. तर इथे मी थोडंसं सलाद कापून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर गरमागरम मी व्हाईट राईस इथे रेडी केलेले आहे. सिंपल राईस जे आपण रोजच्या आपल्या जेवणामध्ये रेडी करतो तशा प्रकारे. आणि त्यानंतर मी ते सर्व करणार आहे गरमागरम अशी आपली चिकन बटाटा करी. एकदा नक्की ट्राय करा. दररोजच्या जर वेगळा हवा असेल ना टेस्ट चिकन करीचा, तर अशा प्रकारे बनवा, खूप आवडेल तुम्हाला. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला आम्हाला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि ट्राय करा ही रेसिपी भाताबरोबर. तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा. परत भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.